कोणाला तरी आमचा जीव घ्यायचा होता म्हणून निष्पाप लोकांचा बळी गेला. आमच्या माथे निष्पाप लोकांना मारल्याचं पातक लागलं. कोणाचं तरी कुटुंब उद्ध्वस्त झालं. काय झालं तुला भावना? शांत पाणी पाणी थांब, एक मिनिट थांब. भावना हे घे. भावना इकडे बघ माझ्याकडे. पाणी पी, पाणी पी. सावकाश. भावना शांत हो. बस इकडे. काही नाही होणार, शांत बस. जयंत सर काय चाललंय सगळं? सांगा ना काय आहे सरप्राईज? आणि शानू एक मिनिट मला सांगा, खाली काही पसरलंय का? काहीतरी ऑड वाटतंय मला. शानू तुझ्यासाठी सरप्राईज आहे. डोळे उघडले ना की सगळं कळेल. अहो मग उघडा ना माझे डोळे. हा हात बाजूला करा, मला बघू दे काय सरप्राईज आहे. आता नाही, मी बोललो ना तुला डोळे उघडल्यावर सगळं कळेल. सो जस्ट हॅव सम पेशन्स. ऑलमोस्ट पोहोचलोच ना. कम बी केअरफुल. या लेट्स वॉक स्ट्रेट. जयंत सर आता तरी सांगा मला काय आहे सरप्राईज? येस, आता आपण आपल्या सरप्राईज पाशी पोहोचलोच आहोत. बरं, ओके, नाव वी आर इन पोझिशन. नक्की उघडू डोळे? येस, उघड. काय झालं जानू? तुला सरप्राईज आवडलं नाही का? नाही तसं काही नाही. खूप आवडलं मला सरप्राईज. त्याचं काय झालं, तुम्ही अचानक एवढं मोठं सरप्राईज दिलत ना मला, म्हणून थोडासा धक्का बसला. खूप आवडलं. आय एम सो हॅपी. जानू आज आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण झालाय. आय एम सो ग्लॅड की तू माझ्या लाईफमध्ये आलीस. जानू आय लव्ह यू सो मच. आता काय घरात काय कटकट करण्याशिवाय दुसरं काय काम उरलं नाही का तुम्हाला? अहो नाही, तसं नाही आहे. पण एक सांगू का, हे राजकारण जेव्हापासून आपल्या घरात आलं ना तेव्हापासून आपल्या घराची वाताहत होतीये नुसती. मी आत्ताच भावनाच्या खोलीतून येते. तिला खूप त्रास होतोय हो. एकतर ती गरोदर आहे आणि त्यातून हे असं वातावरण. ह्या तिच्या अशा अवस्थेमध्ये ना हा ताण बरोबर नाही आहे तिच्यासाठी. हे बघा, राजकारण आणि निवडणुका म्हटलं ना की एवढ्या गोष्टी आल्याच तर आम्ही नाही दिवसभर वणवण करतो. आम्हाला पण त्रास होत नाही. सुनबाईंचं ना सगळंच काय नाजूक असतं बघा. काय बोलताय तुम्ही? अहो तिची अवस्था माहिती आहे ना काय आहे? गरोदर आहे ती. गरोदरपणातून बाईला अनेक वेगवेगळ्या समस्यांमधून अनेक बदलांमधून जावं लागतं आणि तुम्ही तिला नाजूक म्हणताय. एकतर घरातलं वातावरण हे असं. तिने स्वतःच्या फोटोला हार घातलेला पाहिला या अशा अवस्थेत. किती त्रास झाला असेल तिला. निदान त्या नीलांबरीला तरी आवर घाला. अहो भावनाच्या जीवावर उठलीये ती. हे बघा, एकतर ना तुम्ही तिला त्या नीलांबरीला ना निवडणुकीचा अर्ज मागे घ्यायला लावा. तिच्या कुरापती बंद करून तिला चांगलेच समज द्या. हे बघा, समज निलांबरीला नाही तुम्हाला द्यायची गरज आहे. एकतर सुनांवर तुमचा वचक राहिला नाही म्हणून या सगळ्या गोष्टी घडतायत. ती निलांबरी आहे ना आता हाताच्या बाहेर गेलेली आहे. त्याला कितीही समजावून सांगितलं ना ती अर्ज मागे घेणार नाही. ती हरली ना मगच तिचा माज उतरेल. आणि जिंकली तर डोक्यावर मिऱ्या वाटेल आपल्या. नसते जिंकत ती. कधी कधी असं वाटतं ना ते राजकारण चुलीत घालावं. काय
हे जे काय सगळं ऐश्वर्य बघताय ना ते त्या राजकारणामुळे आहे. तेच राजकारण तुम्ही चुलीत घालायला निघालात. तुम्ही फक्त जाऊन तुमचं स्वयंपाकघर सांभाळा, नसत्या गोष्टीत लक्ष घालू नका. जरा कुठे आराम करायचं म्हटलं की तुमची कटकट सुरूच. निघा आता. भेटली तू पुन्हा कानवी भासली तू मला सांगना शब्दना बोलले बोलके हे उसासे मोख्या भावना. जयंत सर, एक सांगू का? मी पण स्वतःला खूप लकी समजते. आज तुम्ही मला एवढं मोठं सरप्राईज दिलं. खरंच मी खूप खुश आहे. जानू, हे तर काहीच नाही आहे. मी तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज प्लॅन केलंय. कुठलं? ते तुला कळेल, बट त्याआधी मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. जयंत सर, आता तुमचं पुढचं सरप्राईज काय आहे हे जाणून घेण्यासाठी ना मी खूप उत्सुक झाली आहे. प्लीज सांगा ना, काय सरप्राईज? जानू, थोडा वेळ. जयंत सर, हो असं काय करताय? म्हणजे आता तुम्ही अजूनपर्यंत मला इतकी छान छान सरप्राईजेस दिली आहेत. सो आता हे सरप्राईज पण काय आहे ना ते खरंच मला जाणून घ्यायचं आहे. प्लीज प्लीज सांगा ना. ओके 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 ओके, मी तुझ्या शब्दाबाहेर नाही जाऊ शकत. वेल, आता मी तुझ्यासमोर पुढचं सरप्राईज प्रेझेंट करणार आहे, पण त्यासाठी मला आपल्या रूममध्ये जावं लागणार आहे. सो आय बी बॅक. ओके. जयंत, तू आता मला कितीही मोठं सरप्राईज दिलंस ना तरीही मी त्याने हुरळून जाणार नाहीये. तुझ्यासारख्या नीच माणसाला मी आता चांगलंच ओळखून आहे. तुझ्या या फसव्या रूपाला मी फसणार नाही. तुझ्यासारख्या राक्षसाला ही अशीच शिक्षा मिळायला हवी. तुझा रोजचा दिवस असाच त्रासात उगवायला हवा आणि दुःखात मावळायला हवा. इथून पुढे जितके क्षण मी तुझ्या आयुष्यात आहे तो प्रत्येक क्षण मी तुला फक्त आणि फक्त त्रासच देणार आहे जयंत.